आई माझ्या अंबिकेनं दिलं काढून, लाल लाल तो मळवट माझ्या शोभत ते भाली, लाल लाल तो मळवट माझ्या शोभत ते भाली, कुंकवा खाली शोभून दिसते हळदीची टिकली, भांगी माझ्या गुलाल भरला दिसतो शोभून, आई माझ्या अंबिकेनं दिलं धाडून, कुरळ्या कुरळ्या केशांची ती वेळी पाठ भरली, जाई जुईचा शोभून दिसतो गजरा त्यावरी, माथ्यावरती मुंडरा खडी दिसते शोभून, आई माझ्या अंबिकेनं दिलं धाडून, हिरवा हिरवा तुडा माझ्या पाठी खणखणतो, आई माझ्या जोडव्यांचा आवाज येतो, नाकामध्ये नथ माझ्या दिसते शोभून, आई माझ्या अंबिकेनं दिलं धाडून, जडावाच मंगळसूत्र कोणी घडविलं, आई माझ्या अंबिकेनं धाडून दिलं, घडवण्यासाठी सोनार हिने आणला शोधून, आई माझ्या अंबिकेनं दिलं धाडून, केशराची कुटी माझ्या हाती लखलखते, कानामध्ये मोत्यांची ती बुगडी शोभते, केसाला वेल बुगडी दिसते शोभून, आई माझ्या अंबिकेनं दिलं धाडून, आई अंबिके आणिक तुझला काय मागावे, आई अंबिके आणिक तुझला काय मागावे, सौभाग्याचं लेणं माझ्या जन्माला जावे, हेच मागणे मागते हात जोडून, आई माझ्या अंबिकेनं दिलं धाडून, काजळ कुंकू मंगळसूत्र आहे 5 लेणं, काजळ कुंकू मंगळसूत्र आहे 5 लेणं, आई माझ्या अंबिकेनं दिलं धाडून, आई माझ्या अंबिकेनं दिलं धाडून, आई माझ्या अंबिकेनं दिलं धाडून, हाती कुंकवाचा करंडा आई, हाती कुंकवाचा करंडा आईचा त्रैलोकी झेंडा, हाती कुंकवाचा करंडा आईचा त्रैलोकी झेंडा, अंबा माता की जय. सुंदर, धन्यवाद. चला आता सुरू करूया. मी शेवटी एक जोगवा म्हणू का नंतर? हा, नंतर म्हणा, चालेल. चला सुरू करूया. एक एक जण लगेच. आवाज बंद आहे. हो ना, मध्येच त्यांच्यासाठी मी बंद करते. तो कोण कोण येत आहेत आणि जॉईन होऊन पुन्हा निघून जात आहेत, ते नको वाटतं मग. मी म्हटलं शेवटी एक हो, कळलं म्हणा म्हणलं मी, पण ते तुम्हाला माझा आवाज नव्हता. ठीक आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो नंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः, प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः, माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. कळा कुसरी काही नेणू, बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज मुद्दाम प्रार्थना कमी घेतली कारण आता प्रार्थना आधी झालेली आहे आजींनी म्हटलेली, आणि आपल्याला ओव्या व्हायला आवश्यक आहे, होणं आवश्यक आहे. तर आता गीतेचा ग्रुप केलेला आहे. पुन्हा एखाद वेळेला कोणी निघून जातात तर 11 जण झालेले मला मगाशी यादी दिसली होती. मी सुमनताईंचे त्यात नाव ॲड करा म्हणलं, कारण हे जे गीत म्हणतात त्या काल म्हणलं होतं मी दुसरा अध्याय म्हणणार आहे. त्या अध्यायाची विभागणी रेखाताई करतील. अजून ज्यांना इच्छा आहे त्यांनी आजच्या आज लगेच जॉईन व्हा, म्हणजे उद्याला आपल्याला पारायण करायचं आहे. कार्तिकी एकादशी आहे. वाटलं होतं मला उद्या पण आपण जमायचं काम, पण ते ज्यांनी त्यांनी आपापल्या ठिकाणी करा, तेच बरं राहील. कुणाला अजून सहभागी व्हायचं असेल तर सांगा पटकन. म्हणजे मग नियोजन पटकन करता येईल. हां ताई मला पाहिजे आहे. हां सुनीता ताई. मी सुनीता. मी मला व्हायचंय. मी आता नाव दिले. हां ठीक आहे ठीक आहे. हां आता अजून वरती नाव टाकले. हां ठीक आहे ठीक आहे. चालतंय. 18 जण तरी व्हायला पाहिजेत, म्हणजे समजा माझ्यासारखी 18वा अध्याय म्हणू शकते. अजून कोणी आहे ते म्हणू शकते. हां तुम्ही दुसरा घ्या, मी 18वा घेईन, म्हणजे बाकीच्यांना ती वाटणी करून टाकू आपण. जर नाहीच झाले 18 जण तरी पाहिजेत ना. पण 18 पाहिजे. आता या 12 झाले असतील, म्हणजे मग हा नाही किती वाजता नाही वाचता नाही आता तुमचं तुम्हीच करायचं आपापल्या हे निके भाई. किती वाजता ऐकू येत नाही. किती वाजता तर नसतं ना ते आपलं झालं की हे बघा की तसं नाही हो, फक्त कितीला चालू होणार आहे म्हणलं असं नाही. आपण एकत्रित नाहीच बसायचं, प्रत्येकानं आपापल्या योजनेनुसार वेळेनुसार करायचा तो अध्याय म्हणायचा आणि कळवायचं की माझा अध्याय म्हणून झाला. आणि शिवाय गीतेची आरती पण म्हणा. पहिलं हे असतं की नाही काय म्हणायचं, गीतेची महती जे आहे सुरुवातीला ओम पार्थाय प्रतिबोधिताम, ते प्रत्येकाने म्हणा, अध्याय म्हणा आणि आरती म्हणा. म्हणजे मग तुमचं पद्धतीनं पारायण कुणी 5ला करेल, कुणी 10ला करेल, कुणी रात्री 9 पर्यंत, पण कळवा की आमचं झालंय म्हणून. म्हणजे मग ते त्या दिवशीचं पारायण झालं असा अर्थ होईल आपला. मग त्यांच्या ह्याच्यावर अंगठे दाखवायचे झालं असेल झालं श्रीराम अंगठे दाखवायचे. रेखा त्यांच्या नाही अहो आपण दासबोधाचा आम्ही काय करतो की मी पहिला अध्याय पहिलं दशक वाचून पूर्ण झाला असं सगळं लिहितो आणि आपलं नाव लिहायचं, म्हणजे ते क्लिअर होऊन जातं. मॅडम आधी त्या अध्याय देतील ना आम्हाला, त्याच्यावर लिहून. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि मग त्याच्यावरच तेवढेच अंगठे येणार जेवढे वाचतात. बरं चालेल ठीक आहे. चला आता म्हणूया आपण खरं.